एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये पत्रिकेत आता दुरुस्ती करण्यात आली आहे। लाडकी बहीणच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवार यांच्या नावाचा समावेश होता। आधीच्या पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव नव्हतं, आता दुरुस्ती करण्यात आली आहे। पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत। योगेश, काय अधिक माहिती? सागर, पुण्यात उद्या बालेवाडी स्टेडियम मध्ये राज्याचा माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम पार पडतोय। या कार्यक्रमाची पत्रिका जी जिल्हा प्रशासनाकडून सुरुवातीला काढण्यात आली होती, त्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं। शरद पवार हे राज्यसभा सदस्य आहे, त्यामुळे त्या पत्रिकेत त्यांचं नाव असणं अपेक्षित होतं। मात्र पहिल्या पत्रिकेत हे नाव नव्हतं। मात्र आता पुन्हा नव्याने दुरुस्त करून जी आलेली पत्रिका आहे, त्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव हे त्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे। मात्र उद्याच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र ज्यावेळी जिल्हा प्रशासनाला या संदर्भात विचारणा केली असता शरद पवारांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की माझं नाव या पत्रिकेमध्ये टाकू नका, कारण जिल्हा प्रशासन ज्यावेळी अशा पद्धतीचे कार्यक्रम असतात त्यावेळी शरद पवारांची विचारणा करत असतं की तुमच्या नावाचा समावेश करायचा का। तर या नावाचा समावेश करण्यापूर्वी शरद पवारांनी नकार दिला होता। मात्र आता पुन्हा जिल्हा प्रशासनाकडून नव्याने जी पत्रिका काढण्यात आलेली आहे, त्या पत्रिकेमध्ये आता शरद पवारांच्या नावाचा उल्लेख हा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता उद्याच्या कार्यक्रमाला शरद पवार येणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।